चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो. आता मनापासून स्वागत. चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे. सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाली. सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आपणास देणार आहे उत्तर. जो यक्ष प्रश्न चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनात सध्या उपस्थित झाला. ज्या यक्ष प्रश्नाच्या अनुसार अखेर 500 कोंबड्यांसाठी दिवसाला किती खाद्य लागते. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत आपण सर्वांनी सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो. आता सतत चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झाला आहे. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 500 कोंबड्यांसाठी दिवसाला किती खाद्य लागते. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाचे यक्ष प्रश्नाचे आता प्राप्त करूयात उत्तर. ही 500 कोंबड्यांसाठी दिवसाला आपल्याला किती खाद्य लागते हे सगळं तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि हे सुद्धा सांगणार आहे की पावसाळ्यात दिवसाला किती खाद्य लागते, हिवाळ्यात दिवसाला किती खाद्य लागते, उन्हाळ्यात दिवसाला किती खाद्य लागते, कोणत्या ऋतूमध्ये कोंबडी अधिक खाद्य खाते, कोणत्या ऋतूमध्ये कोंबडी कमी खाद्य खाते, आणि मग आपण दिवसाला एकंदर कोंबडीला किती खाद्य हे द्यायला पाहिजे. जर आपण थेट मुद्द्यावरती आलोत तर बघा मित्रांनो, सपोज असं या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याकडे 500 कोंबड्या आहेत. तुम्हाला एक नॉर्मल रूल माहीत आहे का की एका कोंबडीला एका दिवसाला सामान्यतः किती खाद्य लागत असते. तर लक्षात घ्या मित्रांनो, आता आपण ओव्हरऑल 12 महिन्याचा एकत्रित विचार करूया. बघा मित्रांनो, कोंबडी कोणती पकडायची की जी प्रौढ कोंबडी, म्हणजे तुम्ही 4 महिन्याची 5 महिन्याची पकडू नका. ज्या कोंबडीनं अंड्यावरती येऊन कमीत कमी 2 सर्कल पूर्ण केले आहेत. म्हणजे काय तुम्हाला समजावून सांगतो की अशी कोंबडी की जिनं कमीत कमी 2 वेळेस अंडे दिलेत आणि कमीत कमी 2 वेळेची खुडूक झाली. 2 वेळेस अंडे दिले याचा अर्थ 2 दिवस नाही बरं काय. म्हणजे कसं समजून घ्या, समजा की बाबा 10-12 दिवस तिनं अंडे दिले, पुन्हा गॅप घेतला, पुन्हा 10-15 अंडे दिले, पुन्हा गॅप घेतला. हे काय झालं, तिचं सर्कल. असे 2 सर्कल ज्या कोंबडीने कंप्लीट केली त्या कोंबडीला आपण प्रौढ कोंबडी म्हणायचं. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्यतः किती वयाची कोंबडी प्रौढ म्हणू शकतो, तर एक सिंपली 5.5-6 महिन्याला कोंबडी अंड्यावरती येते असं गृहीत धरलं. तर तिथून पुढचे आपण जवळपास एक 2 महिने पकडायचे. म्हणजे सामान्यतः 6+2 म्हणजे 8 महिन्याची कोंबडी ही प्रौढ आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे काय होतं की त्याच्यापुढे त्यांचं खाद्य जे ते खाण्याची एक मर्यादा संपते, त्याच्यापेक्षा जास्त खाद्य दिवसाला ते काही खात नाही. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी बरं का. ज्यावेळेस कोंबडी अंडे घालते त्यावेळेस खाद्य हे अधिक खाते, आणि ज्यावेळेस कोंबडी खुडूक होते त्यावेळेस कोंबडी खाद्य ही कमी खाते. म्हणजे हे पण तुम्हाला लक्षात या ठिकाणी ओव्हरऑल घ्यावं लागेल. आता तुम्हाला सांगतो की 500 कोंबड्यांना दिवसाला किती खाद्य लागू शकते. आता हे आपण सरासरी बघणार आहोत. तर तुम्हाला सांगतो, जो एक अध्ययनाचा आपल्याकडे इंडिकेटिव्ह रिपोर्ट पोहोचलाय त्याच्यानुसार काय सांगण्यात आले की समजा आपण एका कोंबडीचा विचार केला तर दिवसाला एक कोंबडी सामान्यतः कमीत कमी 100 ग्राम खाद्य खाते व जास्तीत जास्त 120 ग्राम खाद्य खाते. आता इथं गल्लत काय होऊ शकते की हे खाद्य कोणते तुम्हाला सांगतो की हे विकतचं खाद्य, हे टोटली फिडिंग आपण करतो तर ते त्या ठिकाणी असणारं कोरडं खाद्य. याच्यामध्ये मेथी घास, दसरथ घास, अजोला, शेणखत, उकिरडा, गांडूळ खत हे असं काहीच पकडलं जात नाही बरं काय. हे फक्त नॉर्मली डायरेक्ट विकतचं आणायचं आणि कोंबड्यांना खायला घालायचं. या पद्धतीनं हा संपूर्ण अहवाल. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की बाबा याचा जर एकंदर विचार केला तर 100 ग्राम ही सरासरी पकडली समजा आपण, तर त्याच्यानुसार 500 कोंबड्या गुणिले 100 जर केले तर किती व्हायले त्या ठिकाणी लक्षात घ्या, 50,000 ग्राम. आता 50,000 ग्रामचा जर विचार केला तर किलोमध्ये कन्व्हर्जन त्याचं केलं तर किती व्हायले त्या ठिकाणी 50 किलो. म्हणजे 500 कोंबड्यांसाठी सामान्यतः दिवसाला किती खाद्य लागायला पाहिजे, तर या ठिकाणी आपल्याला 50 किलो. पण लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल कधी सर 55 किलो लागायले, कधी 60 किलो लागायले, कधी 40-45 किलोच खायलेत. तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कोंबड्या किती खुडूक आहेत किती नाही हे पण लक्षात घ्यावं लागेल. सामान्यतः
एक खुडूक कोंबडी दिवसाला एक जवळपास 50 ते 80 ग्रामच्या दरम्यान खाद्य खाते. म्हणजे सरासरी आपण एक 60-65 ग्राम पकडू शकतो. आता 60-65 ग्राम जर पकडलं आपण, तर मे बी आपण जर गुणाकार केला 500 गुणिले 60, तर 30,000 ग्राम व्हायला म्हणजे 30 किलोच्या आसपास. म्हणजे खाद्य हे कसं आहे माहिती आहे का, की नॉर्मल आपण सर्कमस्टान्सेस पकडले तर कमीत कमी 30 किलो आणि जास्तीत जास्त 50 किलो या रेशोमध्ये असायला हवा. पण तुम्हाला सांगतो, जसा हिवाळा येतो कोंबडी खाद्य अधिक खाते. म्हणजे जे 100 ग्रॅम आहे त्याचं कॅल्क्युलेशन 120 ग्रॅमवर पोहोचते. उन्हाळ्यात गेल्यावर हे कॅल्क्युलेशन 100 वर राहते आणि ही पावसाळ्यामध्ये 110 ग्रॅमच्या आसपास पोहोचते. म्हणजे कमीत कमी खाद्य 500 कोंबड्या जर प्रौढ असतील आणि अंड्यावरती असतील, त्यातली एकही कोंबडी खुडूक नसेल, तर त्या कोंबड्या दिवसाला 50 किलो, उन्हाळ्यात 55 किलो, पावसाळ्यात आणि 60 किलोच्या आसपास जर आपण बघितलं तर हिवाळ्यामध्ये खाद्य खातात. आता याच्यात सुद्धा आता काही जण काय म्हणतील, "सर आम्ही 20 किलो मका देतो, 20 किलो हे देतो, 20 किलो ते देतो, 10 किलो भाजीपाला वेस्टेज देतो." तर याच्यामध्ये भाजीपाला जो वेस्टेज आहे त्याला पकडले जात नाही. कारण सांगतो, ज्या असणाऱ्या अन्न घटकामध्ये पाण्याचं प्रमाण असते, त्या पाण्याच्या प्रमाणाला वजा करून तो अन्न घटक पकडावा लागतो. म्हणून जर आपण बाहेरचं खाद्य देत असू, मेथी घास देत असू, दशरथ घास देत असू किंवा उकिरड्यावरती कोंबड्या खाद्य खात असतील किंवा शेवग्याची पानं, फुलं, शेंगा खात असतील किंवा त्यांना इतर प्रकारचं काहीही वेस्टेज फीड मिळत असेल, जसं की त्या ठिकाणी मच्छी वेस्टेज असू द्या, सुकट असू द्या किंवा अंड्यांची टरफल आहेत किंवा हॉटेल वेस्टेज आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो, जे आपण खाद्य देत असतो त्याचं कॅल्क्युलेशन 100 ते 120 ग्राममध्ये पकडून जमणार नाही. त्याच्यामध्ये ॲडिशनल 20 ते 25% पकडावं लागेल. आता हे कसं पकडायचं? सिंपली उन्हाळ्यामध्ये समजा आपण वेस्टेज देत आहोत, तर 50 किलो नॉर्मल फीड प्लस 20% अधिकचं, म्हणजे कोंबड्यांनी 60 किलोच्या आसपास म्हणजे एकंदर खाद्य खायला पाहिजे. जर 500 कोंबड्या असतील तर. ह्याच्यात ओलं वगैरे सगळं खाद्य आलं. जर आपण हाच विचार केला, की बाबा या ठिकाणी पावसाळ्यासाठी कॅल्क्युलेशन कसं करायचंय? तर 55 किलोच्या 20% म्हणजे किती? जवळपास 11 किलो. म्हणजे पावसाळ्यासाठी 66 किलो आणि त्याबरोबरच जर आपण हिवाळ्यासाठी हे कॅल्क्युलेशन केलं तर 60 किलोच्या 20% म्हणजे 12 किलो म्हणजे 72 किलो. मग हे कॅल्क्युलेशन असं बसते. याच्यात प्लस मायनस 2 ते 4 किलो होऊ शकते. तर अशा पद्धतीनं 500 कोंबड्यांसाठी जर आपण ठोकताळा म्हटलं, की बाबा विकतचं प्लस घरगुती खाद्य प्लस वेस्टेज खाद्य. तर यानुसार तुम्हाला सांगतो, जर उन्हाळ्याचा विचार केला तर तुम्ही त्या ठिकाणी 50 ते 60 किलोच्या दरम्यान कोंबड्या खात असतील तर इट्स ओके. त्यानंतर पावसाळ्यामध्ये जर आपल्या कोंबड्या 55 ते 65 किलोच्या दरम्यान खात असतील तर इट्स ओके. आणि जर आपल्या कोंबड्या ह्या जवळपास हिवाळ्यामध्ये 65 ते 75 किलोच्या दरम्यान खात असतील तर व्यवस्थित आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 2-4 किलो प्लस मायनस होऊ शकतंय. आता त्यात काही कोंबड्या त्या ठिकाणी आजारी असू शकतात. काही कोंबड्या खुडूक असू शकतात. त्यामुळे कॅल्क्युलेशन थोडंफार बदलू शकते. पण कॅल्क्युलेशनमध्ये एवढा बदल होणार नाही, की तुमचं सगळं असणारं गणितच बिघडेल असं नाही होणार. पण तुम्हाला सांगतो, जर 500 कोंबड्या असतील आणि ओव्हरऑल खाद्य कोणत्याही ऋतूमध्ये त्या 50 किलोच्या खाली खात असतील कंटिन्यूअस 8 दिवस, तर लक्षात घ्यायचं, की कुठेतरी त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला पहिल्यांदा लेक्झिन पावडर देऊन मग तो आजार कोणता आहे ते ओळखून घ्यायचं आणि त्यानुसार उपाययोजनाही करायची आहे. तर हे होतं मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर, किंवा 500 कोंबड्यांसाठी दिवसाला किती खाद्य लागते. मी तुम्हाला 500 कोंबड्यांसाठी लागणारं दिवसाचं खाद्य उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूसाठी व्यवस्थितपणे समजावून सांगितले. तरी देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न इथं करत राहील. आता बरेचसे कुक्कुटपालक बांधव म्हणतात, फार जबरदस्त माहिती आपण देतात सर आणि आम्हाला वाटते की तुमचं ऐकतच राहावं. परंतु हे शक्य नाही, कारण योग्य वेळी योग्य व्हिडिओ मिळत नाहीत. तर आम्हाला तुमचं योग्य मार्गदर्शन हवं आहे. काय तुम्ही मार्गदर्शन करू शकता. लक्षात घ्या मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपण नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना घेऊन आलो आहोत. जी ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता अरेंज केली जात आहे आणि शेकडो कुक्कुटपालक बांधव या ऑनलाईन ट्रेनिंगचा फायदा घेऊन आज हजारो लाखोंचा निव्वळ नफा सुद्धा कमावत आहेत. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये 7:30 वाजता पहिले लेक्चर असते. लेक्चर झाले की वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन, की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार व त्याचा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कसा परिणाम होणार, या परिणामापासून त्यांचा कशा पद्धतीने करायचा आहे बचाव. आणि सरतेशेवटी तुम्हाला सांगतो, सेगमेंट नंबर 3 जे आहे त्याच्यामध्ये काय की प्रश्न उत्तर असतात. आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला दिली जातात.
तरी देखील काही प्रश्न शिल्लक राहिले तर इतर दिवशी दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही 84 21 82 62 62 या लखन सरांच्या नंबरवरती कॉल करून प्रश्न विचारू शकतात. आमचा एकच हेतू आहे की तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करणं. आमचा एकच हेतू आहे की कोणतीही समस्या तुम्हाला त्या ठिकाणी अडचणीत आणणार नाही याबद्दल पूर्ण काळजी घेणं आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर हे तुम्हाला तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी अचूक मार्गदर्शन पोहोचवणं, ज्यामुळे अडचणी राहिल्या नाही तर सोल्युशन हे तुम्हाला लाखोंचा नफा कमावण्यासाठी अग्रेसित करू शकते. मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सर आम्हाला रजिस्ट्रेशन करायचे, प्रोसेस सांगा. प्रोसेस फार सिंपल आहे. यासाठी तुम्हाला लखन सरांना फोन करायचा आहे. नंबर आहे 84 21 82 62 62. जसा लखन सरांना कॉल केला, लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आता सामील व्हायचं आहे. मग काय करावं? लखन सर काय म्हणतील, तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. आता एवढी माहिती पाठवली की मग लखन सर काय करतील, आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर पाठवतील. आता हा नंबर कोणता आहे तर बघा 82 65 088 460 म्हणजे 8265088460 आहे. बस याच्यावर ₹500 पाठवून या ठिकाणी आपण सर्वांनी स्क्रीनशॉट पाठवायला हवा. एवढं केलं तर अवघ्या ₹500 मासिक शुल्कावरती रजिस्ट्रेशन होईल. त्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होऊन जाईल परिपूर्ण. आता या पद्धतीने तुम्ही जॉईन व्हा. करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडा आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा. यासाठी एकदा संपर्क साधा. लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. आता या असणाऱ्या ट्रेनिंगमध्ये सामील झाल्यावर तुम्हाला मुख्य 4 फायदे होणार. तुमच्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. त्याबरोबर कोंबड्या पिल्लांवरती जास्त आजार येणार नाहीत, कारण त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल माहिती वेळोवेळी दिली जाईल. लसीकरण करून सुद्धा काही अडचण आहे तर तात्काळ ती अडचण दूर केल्या जाईल. कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती दिली जाईल. त्यामुळं काय होईल की आपला पक्षी आजारी जो पडलाय तो तात्काळ दुरुस्त होऊन जाईल, ज्यामुळे मृत्यूदर कमी होईल. त्याचबरोबर शेड कसा उभारायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाईल, ज्यामुळे आपली पैशाची, वेळेची आणि जागेची व सोबतच मेहनतीची बचत होऊन जाईल. सरतेशेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी, कोंबडा, कोंबड्यांची अंडी व पिल्ली यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल सहकार्य मार्गदर्शन केलं व दिलं जाईल, ज्यामुळे विक्रीचं सुद्धा टेन्शन दूर होऊन जाईल. तर अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केले जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होतो प्रशस्त. तर आपल्याला सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल आणि कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये जर करिअरचा ऑप्शन म्हणून हात आजमावायचे असतील तर आजच संपर्क साधा. अचूक व योग्य मार्गदर्शनासाठी लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. त्याबरोबरच मार्केटिंग चिंता दूर करण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यात मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. हा ग्रुप मोफत आहे. ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 आपला नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की 500 कोंबड्यांसाठी दिवसाला आपल्याला किती खाद्य लागू शकते. काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहीन. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर कुक्कुटपालक बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आणि कुक्कुटपालक बांधवांची आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो. खूप खूप आभार.